नमस्कार, मी शीतल राजू शिर्के. लोकवृत्तमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. हिल मॅरेथॉन पूर्वी साताऱ्यात जोरदार हमरीतुमरी. नेताजी सुभाषचंद्र बोस चौकाच्या सुशोभीकरणावरून वाढ. रिलायन्स कंपनीने वेळेगावचा उल्लेख वेल्हे करून गावाचे केले नामकरण. सातारा हाफ हिल मॅरेथॉनमुळे होत आहे सामान्य नागरिकांना त्रास. हिल मॅरेथॉन व्हावी मात्र ती हिलवरच व्हावी. पावसाने बोडवलीत 30 लाखाची हानी. महसूल विभागाने केले 11 जणांच्या नुकसानीचे पंचनामे. जीएसटी लागू झाल्यास पेट्रोल 40 रुपये. पेट्रोल भाव गगनाला भिडल्याने वाहनधारक हवालदिल. पासपोर्ट व्हेरिफिकेशन आता फक्त 2 दिवसात. मोबाईल पासपोर्ट पोलीस ऍप सुविधा उपलब्ध. आणि कास ऑनलाईन वाल्यांसाठीच वाहनांना प्रवेश नाकारले. बातमीपत्र सविस्तर. सातारा हिल मॅरेथॉनच्या पार्श्वभूमीवर नेताजी सुभाषचंद्र बोस चौकाच्या सुशोभीकरणाचे काम सुरू असताना सातारा हिल मॅरेथॉनचे नाव मोठे व नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे नाव लहान का या कारणावरून जोरदार हमरीतुमरी झाली. सातारा हिल मॅरेथॉनचे नाव मोठे व नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे नाव लहान का केले या कारणावरून भाजप आणि आप व विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी हे काम बंद पाडले. परवानगी दाखवा व मगच काम करा अशी आक्रमक भूमिका घेतल्याने खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या समोरच हिल मॅरेथॉनचे संयोजक व संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची शाब्दिक चकमक धक्काबुक्कीवर गेल्याने काही काळ तणावाचे वातावरण झाले होते. हिल मॅरेथॉनच्या आदल्या दिवशीच शाहू स्टेडियम नजीक संयोजक व आंदोलक यांच्यामध्ये हमरीतुमरी झाल्याने त्याची जोरदार चर्चा रंगली. शेवटी समितीने लावलेली अक्षरे काढण्यात आली. आज लावले ती पट्टी वेगळ्या प्रकारे बोलतो व्यवस्थित. आपण याच्यातलं काही तुम्ही म्हणताय पीएनबी मेटले काढलं ऑब्जेक्शन ठीक आहे. ऐका की दादा 2 मिनिटं तुम्हाला प्रिंट काढून तसंच्या तसं बसवणार. नेताजी सुभाषचंद्र मोठ्या अक्षरात घेणार. अजून काय दादा सांगा. फक्त नेताजी सुभाषचंद्र बोस आणि मला सांगा पुतळे जे उभे केले त्याची परवानगी कुठे तेवढी सांगा. आम्ही शिवाजी महाराजांचे पुतळे उभे केले तर पोलिसांनी गुन्हे दाखल केले. पुतळा उभा करायला प्रतिमा उभी करायला परवानगी नाही. पोलिसांनी कुठल्या परवानगी अजिबात नाही यांच्याकडे. रस्ते उकरताना महाराज सामान्य माणसांना नळाचं कनेक्शन घेतलं तर 10,000 रुपये त्यांना रस्ते उकरायला कुठं परवानगी देतात. कुठे दिली परवानगी. गुन्हा दाखल केला पाहिजे यांच्यावर. परवानगी अजिबात नाही यांच्याकडे. अजिबात नाही परवानगी. सगळं इलिगल आहे. ह्याच्यातली लाईट सगळं काही इलिगल नाहीये. दाखवा ना परवानगी. तुला जेवढं प्रेम आहे ना नेताजी सुभाष तुझ्यापेक्षा जास्त आमच्यावर आमचं प्रेम आहे. तू इथं तुझी देशभक्ती लोक आम्हाला परवानगी अशी दाखवा ना. काय करणार मला. तू मारणारच का मला. तू मारणारच का. अरे तात्विक मानती शेखर परमिशन दाखव ना. तात्विक मान शेखर असलं काय अंगावर येतोस का. हो मला माझं काम करून दे ना. मग काय महाराज साहेब काय अर्थ अंगावर येतोय का माझ्या. घे ना कर काय मला. चल कर मार मला. चल काय नाटक. चल रे जाऊ दे ना. माणसं बोलायला इथं काय मालक लागलाय. अरे मी नाही लागलो तुम्ही लागलाय. मालक तुम्ही लागलाय. चला अरे शूटिंग नका एक मिनिट बाजूला दाखवा ना. काय विचारलं मी चुकीचं. परवानगी दाखवा म्हटलं काय एवढं हे करायचं. घेऊ नका. उपोषणाला बसले येऊ दे ना. हो डॉक्टर बाकी थांबा की बाकी थांबा. अरे मग काय अंगावर येतोय का. कर ना मला काय करायचं ते. मी एकटा आहे. तुम्ही सगळेजण मला मारा.
बाकीचे आलो. रिलायन्स कंपनीने वेळेगावचा उल्लेख वेल्हे असा करून वेळेगावचा नामकरण विधी केला आहे. दरम्यान या चुकीची लवकरात लवकर दुरुस्ती करावी अशी मागणी गावकऱ्यांमधून आता येत आहे. कवठे व सुरूर येथील नॅशनल हायवेवर 5 किलोमीटर अंतरावर वेळेगावचे अंतर किलोमीटर समजण्यासाठी सिमेंटचा फलक लावण्यात आला आहे. परंतु त्यावर AH 47 वेल्हे 5 किलोमीटर असा फलक लिहिला आहे. खरे पाहता वाई तालुक्यात वेल्हे या नावाने गावच नाही. मग अशा नावाने लिहिलेला फलक सर्वांनाच अडचण निर्माण करत आहे. रिलायन्स कंपनी अशा लहानशा चुका करतात आणि विचारही करत नाहीत. पुरंदर तालुक्यात नसरापूर येथे हे वेल्हे गाव आहे. तरी अशा झालेल्या चुका लवकरात लवकर दुरुस्त करण्यात याव्यात अशी मागणी आता येथील गावकरी करीत आहेत. मी लक्ष्मण खुडे, कार्याध्यक्ष वाई तालुका दलित विकास आघाडी. भगवानराव वायराड साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही तालुक्यात काम करतो. आज या ठिकाणी RIB कंपनीने जी सर्वसामान्य लोकांची दिशाभूल केलेली आहे. आता तुम्ही शेजारी बघत आहात हा फलक. आता आपण उभे आहोत कवठे आणि सुरूरच्या मध्ये. आज या ठिकाणी NH4 नॅशनल हायवे नंबर 4 असून ह्या हायवेचं सुद्धा नामकरण नवीनच IRB कंपनीने केलेलं असून अख्ख्या वाई तालुक्यात वेल्हे या नावचं गावच नाहीये. तर यांनी जो बोर्ड लिहिलाय तो नक्की कोणत्या गावाचा लिहिलाय ह्याच्याविषयी आम्ही सर्वजण संभ्रमात आहोत. आज इथून एक 4 किलोमीटरवरती वेळे गाव आहे. त्या गावाचं नामांकरण यांनी बारसं घालूनच जवळजवळ वेल्हे केलेले दिसते. आता प्रत्यक्षात वेल्हे नावचं गाव वाई तालुक्यात कुठेही नाहीये. या ठिकाणी नवीन येणारे जे प्रवासी आहेत त्यांना ज्यांना वेळेला जायचंय त्यांची दिशाभूल होते हा बोर्ड बघून. तर वेल्हे हे गाव अस्तित्वात नसताना, वाई तालुक्यात नसताना बोर्डवरती आलंच कसं? आज RIB कंपनीला मी एक आवाहन करतो, वाई तालुक्यात त्यांनी वेल्हे हे गाव मला शोधून दाखव. आपण त्यांना 1 लाख रुपये बक्षीस ग्रामपंचायत कवठेच्या वतीने जाहीर करू. मी कवठे गावचा रहिवासी असून वीरबागेमध्ये मी 12वी कॉमर्समध्ये आहे. तर येतच आता हा बोर्ड आम्हाला दिसतो रोज वेल्हेगाव म्हणून. आणि वाई तालुक्यात वेल्हेगाव कुठंच नाही. वेळे म्हणून ऐकलंय मी, पण हे वेल्हे काहीतरी नवीनच आहे. तर जुन्या पिढीत तर हे ठीक होतं, पण आता आमच्या नव्या पिढीने हाच आधारचा घ्यायचा का असंच माझं म्हणणं. सातारा हा फिल्म मॅरेथॉनचा 6 वर्षांपासून गलतान कारभार सुरूच आहे. या सो कोल्ड हाय प्रोफाईल लोकांना सामान्य सातारकरांना त्रास देण्यात कोणती धन्यता मिळते हे कळत नाही. पोलिसांच्या व लोकप्रतिनिधींचे कवच धारण करून ही मंडळी विनाकारण लोकांना वेठीस धरत आहे. मॅरेथॉनमुळे आज सकाळपासूनच संपूर्ण सातारा शहराला अघोषित कर्फ्यूचे रूप आले होते. मॅरेथॉन पळण्यापेक्षा अनेक पटीने पोलीस रस्ते बंद करून सामान्य लोकांना अडवत होते. खरं तर हिल मॅरेथॉन नाव आहे, मात्र त्याचा त्रास शहरातील लोकांना जास्त होत आहे. मॅरेथॉनचे संयोजक अशा आविर्भावात आहेत की त्यांनी जणू काही सातारा शहराची मक्तेदारी घेतली आहे. विश्वास नांगरे पाटील व संदीप पाटील आमच्या बरोबर धावत आहेत म्हणजे कायदा व सुव्यवस्था आमच्या पायाखाली आहे असे वागणे बघायला मिळत आहे. मॅरेथॉन ही व्हायलाच पाहिजे, मात्र ती नागरिकांना त्रास देण्यासाठी नव्हे. खरं तर ही मॅरेथॉन करायची असेल तर संयोजकांनी शहरातील नागरिकांना वेठीस धरू नये अशी मागणी आता होत आहे. सातारमध्ये दूध घालतो आणि आता हे तुमचे मॅरेथॉनच्या स्पर्धा चालू आहेत आणि आता आम्हाला सातारमध्ये मला पूर्ण सातारमध्ये दूध घालायचे असते. तर माझे हे दूध आता खराब होणार, तर ॲक्च्युली मला काही जाऊन देत नाही. तर मी काय करू आता तुम्ही सांगा. आणि शक्यतो म्हणजे कसं माहिती आहे का, एक दूधवाल्याला तरी जाऊन द्या सर्वसामान्य लोकांना. बाकी आमची काही अपेक्षा नाही की दूधवाल्यांना तरी जाऊन द्या. तर दूध खराब झालं तर काय करणार. त्यात ॲक्च्युली माझं आज पेट्रोल पण संपलं आहे, मला इथून परत जॉबला जायचं असतं. त्यामुळं मी दुधाचा हे करतो आणि आता जाऊन पण देत नाही ती.
हे सगळं नीट झाल्याशिवाय नीट म्हणजे काय? आमचं मागणी सांगतो तुम्हाला. तुम्ही सुशोभीकरण करायला काय केलं काय केलं नाही त्याचं आम्हाला काही दिलं गेलं नाही. तुमच्या हा फेल मॅरेथॉनला आमचा बिलकुल विरोध नाही आहे. बरोबर, आम्ही पहिल्या दिवसापासून आमची भूमिका आहे. पण इतिहासाचं विकृतीकरण करायला 100% विरोध आहे. नाही सांगतो की तुम्हाला आमचा मुद्दा सगळा ऐकून घ्या, मग तुम्हाला काय बोलायचं पूर्णपणे ऐकून. इथं नेताजी सुभाषचंद्र बोस चौकाचं नाव 23/1/1985 रोजी यांच्याच हस्ते सरकारच्या चळवळीतले एक क्रांतिकारक नेते आहेत, एका रेहमतपूर गटाचे प्रमुख होते, त्यांच्या हस्तेच या चौकाचं नामकरण झालेलं आहे. त्यावेळेला आमदार लोकप्रतिनिधी येते त्यावेळेचे अभयसिंहराजे होते आणि राजमाता सुमित्राराजे भोसले यांनी सांगितले की याचा अधिकार तुम्हालाच आहे, तुम्ही तुमच्याच हस्ते स्वातंत्र्य संग्राम सैनिक संघटनेच्या वतीनं उभा करण्यात आहे. त्या संघटनेचे हे अध्यक्ष त्यावेळेलाही होते, अजूनही बाबूराव जगदम ते ॲडमिट असल्यामुळं आजारी असल्यामुळं त्यांना आम्हीच सांगितलं की तुमचं वय लक्षात घेता तुम्ही इथं येऊ नका. एक तिथे जो इतिहास आहे तो नेताजी सुभाषचंद्र बोस आणि चळवळीचा इतिहास असावा असं आमचं म्हणणं. आम्ही त्यांना तुमच्याशी भांडायचं आम्हाला काही कारण नाही, आम्ही सरकारशी भांडणार. आमचं अजिबात भांडण नाही, आमचं भांडण सरकारशी. सरकारने इथं सुशोभीकरण करताना देशाच्या ऑगस्ट क्रांती सुवर्ण महोत्सवी वर्षाचं 75वं वर्ष चालू आहे. केंद्र सरकार आणि राज्य सरकार तो इतिहासाचं काम जतन करण्याचं ते साजरा करतंय. अशा वेळेला तिथं जर तुम्हाला करायचंच झालं सरकारला, तुमच्याशी काय आमचं तुम्ही करा, कोणी केली ती एजन्सी काय आम्हाला माहिती. ज्यांना कोणाला करायचं होतं त्यांनी क्रांतिकारक आमचा इतिहास, ज्या इथे सातारा जिल्ह्यातले जे स्वातंत्र्य सैनिक ज्यांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान दिलेलं आहे, रक्त साठलेलं आहे, अटकेस केलेले आहेत, त्यांची नावं उभी केली असती. भारतीय संविधानाचं एखादं प्रियांबल जर तिथं शिल्प उभं केलं असतं तर ते 100% चाललं असतं. बरोबर. एक मिनिट माझं सगळं पूर्ण होते. सातारा हिल मॅरेथॉनचं तिथं प्रेझेंटेशन जे तुम्ही केलेलं आहे, सरकार तुमची मागणी नाही, तुम्हाला विरोध नाही, आमचा सरकारला विरोध आहे, भ्रष्ट अधिकाऱ्यांना विरोध आहे. त्यांनी जर त्यांची एवढी हे असेल, हिंमत असेल तर त्यांनी त्यांच्या खर्चाने करावं ना, तुम्हाला कशाला सांगावं. त्यांनी त्यांच्या खर्चाने करावं, कारण काही कोटीची बुलेट ट्रेन आणतात, काही कोटीचे रस्ते आणतात, उड्डाण पूल आणते. एवढ्याच्या चौकाचं सुशोभीकरण करायला भीक लागली असली तर आम्ही पुढच्या आठवड्यात भीक मागू आंदोलन करणार आहे, सरकारला पैसे देणार आहे. तुमचा जेवढा खर्च झाला असेल तेवढा आम्ही भीक मागून सरकार, आणि आमची एवढी दानत आहे आम्ही मुंबईच्या हुतात्मा स्मारकापासून ते सातारच्या या सुभाष चौकापर्यंत आम्ही येऊन भीक मागणार आहे. गेल्या पुढच्या आठवड्यातला आमचा तोच कार्यक्रम आहे की सरकारला भीक लागलेली आहे, जिल्हा प्रशासनाला भीक लागलेली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाचे एसी मोरे वाघमोडे, एसी माने, एसी सुपरिटेंडिंग इंजिनियर माने, एक्झिक्युटिव्ह इंजिनियर वाघमोडे, तिथला तो डेप्युटी इंजिनियर मोहिते, हे सर्व भ्रष्ट आहेत. हे सर्व भ्रष्ट असल्याने ते विकले गेलेले आहेत. कोणाला विकले गेले ते त्यांचं त्यांनी बघावं. हे विकले गेलेले आहेत, त्यामुळं त्यांच्यावर आमचा विश्वास नाही. जिल्हा प्रशासनाने इथं जर करायचं झालं तर त्यांच्याहून पुढाकाराने त्याचं सावळे तिथं कोणाचंही नाव लागता कामा नये, जिल्हा प्रशासनाचंच नाव लागेल आणि नेताजींचं नाव. हां, आणि नेताजींचं नाव अशा ह्याच्यावर असलं तरच त्याला आमची संमती आणि ते सरकारनं लेखी द्यावं. आम्ही तोडणीवर कोणाचाही विश्वास ठेवणार नाही. बरोबर. माझं वय 98 वय हो. तर मी राजे भोसले यांनी काय सांगितलं, एक आपला क्रांतिकारक असा पुतळा इथं उभा करावा. तो आमच्या संघटनेचा मी जिल्हा अध्यक्ष होतो, त्यावेळेला संघटनेनं असा निर्णय घेतला पुतळा उभा करायचा. शरद पवार तेव्हा मुख्यमंत्री होते, तर त्यांना आम्ही भेटलो, तर त्याने काय काढली अडचण की शासनाला पुतळ्याकरता पैसा देता येत नाही. बरोबर. ही अडचण त्यांनी दाखवली. त्यांनी वैयक्तिक 25,000 रुपये स्वतःचे आम्हाला मदत केलेली आहे आणि आम्ही साताऱ्यामध्ये फिरून सगळे मदत गोळा केली आणि हा पुतळा तयार केला. माझं वय 98, मी प्रमुख होतो. हे सुभाष गाथा आहे त्यावेळची. तर इथं चौक होता. अभयसिंहराजे मला म्हटले की तुमच्या हस्ते चौकाचं उद्घाटन करा.
तो माझ्या हस्ते उद्घाटन केलं त्यावेळेचा फोटो तर माझ्याकडे आहे, पण ते कधी काय राहिलं नाही, तेव्हा त्याच्याबद्दल आम्ही नाराज नाही. परंतु हे सुभाषचंद्र बोसच्या बाबतीत जे काही घटना घडत असतील ते अयोग्य आहेत. आता 2 मिनिटात 1 मिनिट 2च मिनिटाला विषय संपू आणि आपण निर्णय घेऊन नव्हता घेतला आम्ही प्रशासनाकडे. त्यांनी आम्हाला सुशोभित, ऐका माझा, आता आयलंड ओपन होता, त्यात आम्हाला वाटलं की बाबा हे सुशोभित करण्यासाठी मॅरेथॉन करू शकतं. 4-5 बरेच टेंडर मागवलेले, त्यात आम्ही दिलं. आमचा त्यात यातनं 1% सुद्धा असं कुठलं नाही की सातारा हिल मॅरेथॉनच्या कुठल्याही स्वयंसेवकाचं सुभाषचंद्र बोस साहेबांच्या विषयी कुठं पेट्रिओलिटी आमचं कमी असं नाही. तुमच्या एवढं किंबहुना त्या लेवलचा मी, ऐका माझं पूर्ण. हां, त्याच्यानंतर तुम्ही आता जो म्हणताय हा विषय आम्हाला पटलाय. आम्ही आमची सगळ्यांनी आमच्या संघटनेने ही गोष्ट माघार घेतली. महाराज साहेब आले, आम्ही सगळे लेटर उतरून टाकतो तिथले जे काय लावलेले ते स्वतःच, कोणाला काढायची गरज नाही आमची. बरोबर बोल तुला बोल. सुशोभीकरण केलेलं आहे मॅरेथॉन असोसिएशनच्या मार्फत. आपल्यासारख्या सार्वजनिक फंडामधूनच ते गोळा केलेले आहे. साताराची शान वाढवण्याचा प्रयत्न. एकच तुमच्या म्हणण्यानुसार की तिथं सातारा मॅरेथॉनचा बोर्ड आपल्याला नको आहे. तिथं सुभाषचंद्र बोस फक्त आपल्याला पाहिजे, एवढाच फक्त विषय आहे. नकोय म्हणून नाही, सातारा मॅरेथॉन या चौकापुरचा विषय मरे. सातारा मॅरेथॉन सामाजिक बांधिलकी जपणारी पहिल्यापासूनची संघटना आहे. आज इथून पुढे कायमस्वरूपी राहणार आहे. कुठल्याही एखाद्या संघटनेला दुःख होईल किंवा समाजाला दुःख होईल असे कुठलंही कार्य इथून पुढे केलं जाणार नाही. आधी केलं नाही, इथून पुढे केलं जाणार नाही. ही 100% बोलतो सगळ्यांच्या वतीनं पाहिजे. विषय काय होता, आम्हाला सुशोभीकरण करायचं, आम्हाला नाव बदलायचं होतं का? कधीच बदलायचं नव्हतं, आजही बदलायचं नाही, पूर्वीही बदलायचं नव्हतं. आमचं ऑब्जेक्शन कशाला आहे की सातारा हिल मॅरेथॉननी काहीही केलं. आता तुम्ही माझ्या आजोबांच्या वयाचे आहात, तुम्ही 98 वर्षांचे आहात, माझे आजोबा 101 वर्षांचे आहेत, हे माझ्या वडिलांच्या वयांचे आहेत, बरोबर आहे. तुम्ही आम्हाला बोलवलं, काय सांगितलं की पोरांनो इथं मला नेताजींचं नाव पाहिजे, आम्हाला इथं नेताजींच्या स्मृती पाहिजेत, स्वातंत्र्य सैनिकांच्या स्मृती पाहिजेत, बरोबर आहे. आम्ही जिल्हा प्रशासनाला जेव्हा अर्ज केला आणि जिल्हा प्रशासनाने आम्हाला परवानगी दिली की तुम्ही सुशोभीकरण करा, बरोबर आहे, त्यावेळेला आम्ही नाव काढलं का? आम्ही त्यावेळेलाही नाव काढलेलं नव्हतं आणि आजही नाव काढलेलं नाही. मग आमचा असा हेतू नसताना आणि आम्ही असं करत नसताना तुमचा मुद्दा मला मान्य आहे ना की तुम्हाला तेही नकोय, म्हणजे तुम्हाला सातारा हिल मॅरेथॉनचं नाव या चौकापुरतं नकोय, आम्हाला मान्य आहे. का नकोय? तर स्वातंत्र्य सैनिकांचा हा चौक आहे. आम्ही मोठे नाही, आम्ही मान्य करतो. मग यामध्ये पण आपण सगळे मोठे नाही. करेक्ट. यामध्ये आमचा असा उद्देश होता, हा जावई शोध कोणी काढला नाही. कारण आमचा हे बघा सर, ते क्लिअर करतो. हे बघा आमचा असा उद्देश होता, असं काही तुम्हाला जाणवण्यासारखं आम्ही काहीच केलेलं नाही, यापूर्वी केलेलं नाही, यानंतरही करणार नाही. ऐका की बाबांनी, आम्ही बोलतो, बाबांनी बोललं, तुम्ही बोललो, सगळ्यांनी बोललं की ह्यात विरोध सातारा हिलवारांच्या तुमचा अजिबात नाही. फोकस असा झालाय साहेब सगळीकडे की सातारा हिलला नको हे. तुम्ही बोलताय बाहेर सगळीकडे असं आहे की सातारा हिल नको, का नको? बरोबर आहे ना. आता सगळ्यांना कळलं का? या आंदोलकांचा विरोध सातारा हिल मॅरेथॉन ती करत असलेलं काम, त्यांचं चाललेली रेस याला अजिबात नाही. त्यांचं म्हणणं आणि त्यांचं निवेदन एवढंच आहे की या चौकामध्ये स्वातंत्र्य सैनिकांचा चौक आणि यापूर्वी सुद्धा सातारा हिल मॅरेथॉन बद्दल त्याला काहीच ऑब्जेक्शन नव्हतं. त्याला कौतुक आहे की आंतरराष्ट्रीय दर्जाची रेस ही पोरं करतायत, ही आमचे नातू करतायत, आहे का नाही? आम्हाला सहभागी होता आलं तरी आनंद आहे. डॉक्टर बरं का, अशा प्रकारच्या कामं करत असताना सार्वजनिक संघटनांच्या मार्फत काही व्यक्ती आणि काही पक्ष अशा प्रकारच्या स्वातंत्र्य चळवळीचा इतिहास पुसण्याचं अप्रत्यक्ष काम जिल्ह्यामध्ये गेली 40 वर्ष झालं चालू आहे. ऐका चालू आहे. 42च्या लढ्याचं स्मारक गेली 20 वर्ष होऊ दिलं नाही. फुले शाहू आंबेडकरांचे पुतळे होऊ दिले नाहीत. कांची नाना पाटलांचा जिल्हा असताना या जिल्ह्यात पुतळा होऊ दिला नाही. तुमच्या मार्फत सुद्धा नेताजींचा नाव पुसण्याचा अप्रत्यक्ष षडयंत्र तुमच्या निरपेक्ष मनाचा वापर करून तुमचा निरपेक्ष वृत्तीचा, दानशूर वृत्तीचा, सुशोभीकरणाच्या वृत्तीचा वापर करून काही जात्यांनी, काही सरंजाम प्रवृत्तींनी, प्रस्थापित राजकारण्यांनी हे षडयंत्र रचलेलं आहे.
आणि ह्या षडयंत्रामध्ये तुम्ही सहभागी होऊ नका. नेताजी आपल्याला सर्वांना शिरसावंद आहेत एवढाच आमचा भूमिका आहे, कारण हिचा अप्रत्यक्ष वापर होतोय आपला. सातारा जिल्हा हा राज्यालाच नव्हे तर देशाला मार्गदर्शन देणारा जिल्हा आहे. या जिल्ह्याची अशी फार मोठी थोर परंपरा आहे. या जिल्ह्याने फार मोठे स्वातंत्र्य सेनानी दिलेले आहेत. त्याचबरोबर या जिल्ह्यातून देशाच्या रक्षणासाठी फार मोठे योगदान आहे. अशा या जिल्ह्यामध्ये आज सुभाषचंद्रच्या निमित्ताने जे काही उपोषण करावं लागलं हे खेदजनक आहे. परंतु मी या ठिकाणी एक निश्चित आश्वासित करू इच्छितो की जे आज आपण जरी रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाचा असला तरी या ठिकाणी जे काही सर्कल आहे आणि त्या सर्कलचं जे काही विकास करायचा आहे किंवा त्याचं ब्युटिफिकेशन करायचं आहे ह्याचा आराखडा सार्वजनिक बांधकाम विभागाने जर नगरपालिकेकडे सादर केला तर त्या विकास आराखड्याला निश्चितपणाने आम्ही नगररचनाच्या दृष्टिकोनातून भविष्यामध्ये विचार करू, परंतु कोणत्याही नियमाच्या बाहेर जाणार नाही असं मी या ठिकाणी आश्वासित करतो. त्याचबरोबर आज आपण जी एक महत्त्वाची मागणी केलेली आहे की या चौकाला सुभाषचंद्र बोस असं नामकरण द्यावं, परंतु फलक लावावा. हा फलक नगर परिषदेचा आमचा जो काही यापूर्वीचा ठराव झालेला आहे तो ठराव काढून ज्या पद्धतीने ठरावामध्ये वर्डिंग वापरलेलं आहे त्या वर्डिंगनुसार निश्चितपणाने आपण या चौकाचं फलक लावण्याची निश्चितपणाने कारवाई करण्यात येईल. मी आज या ठिकाणी एक सर्व उपोषणकर्त्यांना आमच्या ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिकांना स्वातंत्र्य सेनानींना एक विनंती करतो की आपण हे जे काही उपोषणाचा जो काही मार्ग स्वीकारलेला आहे तो आपण या ठिकाणी थांबावा आणि निश्चितपणे नगरपालिकेमार्फत आपल्याला सहकार्य करण्यात येईल असं मी आपणाला आश्वासित करतो. आणि आपलं जे काही आंदोलन आहे उपोषणाचा मार्ग आहे तो आपण या ठिकाणी थांबावा अशी मी पुन्हा एकदा आपल्याला आग्रहाची विनंती करतो आणि त्या विनंतीचा आपण मान द्यावा असं मी आपणास विनंती करतो. पालिकेचे मुख्याधिकारी गोरेसाहेब इथं आले आणि त्यांनी जे नगरपालिकेच्या वतीनं आश्वासित केलेलं आहे त्याला नगरपालिका प्रशासन म्हणून आणि जिल्हा प्रशासन म्हणून ते नक्कीच बांधील राहतील अशी खात्री आहे. त्यामुळं आणि या सुशोभीकरणाच्या याला कुठल्याही प्रकारची मान्यता नगरपालिकेची नव्हती आणि सार्वजनिक बांधकाम विभागानेही दिलेली नव्हती. ही आता वस्तुस्थिती कागदोपत्री समोर आलेली आहे. त्यामुळं जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार मुख्याधिकारी इथे आले आणि त्यांनी आम्हाला आश्वासित केलं. त्याच्यावर आम्ही आत्ता विश्वास ठेवून आम्ही आमचं उपोषणाचा मार्ग स्थगित करतो आहे. परंतु सुशोभीकरणाच्या नावाखाली जर पुन्हा विकृती करण्याचा प्रयत्न झाला तर मात्र आम्ही पुन्हा एकदा आमचं आंदोलनाचं मार्ग स्वीकारल्याशिवाय राहणार नाही हे जिल्हा प्रशासनाने लक्षात ठेवलं. सुभाषबाबूंच्या विचारांचा भारतीय स्वातंत्र्य संग्राम विचारांचा भारतीय स्वातंत्र्य संग्राम चिरायू हो, भारतीय स्वातंत्र्य संग्राम चिरायू हो. सर्व हुतात्म्यांना लाल सलाम. इन्कलाब जिंदाबाद. करायचं नाही.
आतमध्ये या. गोडेलीत पावसाने घातलेल्या धुमाकुळामुळे लाखो रुपयांची हानी झाली. दरम्यान महसूल विभागाने 11 जणांच्या नुकसानीचे पंचनामे केले. सुमारे 30,43,000 रुपयांचे नुकसान झाल्याचे स्पष्ट झाले आहे. या पावसाने 2014 प्रमाणे पुन्हा एकदा रुद्ररूप धारण करत शाहूनगर व गोडोली भागात पाणी पाणी करून सोडले. गोडोली तळापासून पालवी प्लाझा व इमारतीच्या दुसऱ्या टोकापर्यंत साचलेल्या पाण्याने काही काळ रस्त्यावरील वाहतूक ठप्प झाली होती. रस्त्यावर साचलेले पावसाचे व ओढ्याचे पाणी घरात, दुकानांमध्ये शिरून मोठ्या प्रमाणात साहित्याचे नुकसान झाले. सर्वाधिक फटका बसलेल्या पालवी प्लाझा या इमारतीमधील काही दुकाने गाळ्यांमध्ये सुमारे 4 फूट पाणी साठले होते. 2014च्या ढगफुटीनंतर उद्भवलेल्या प्रसंगाचा अनुभव लक्षात घेऊन या परिसरातील दुकानदारांनी दुकानाबाहेर 1.5 फूट उंचीचे कट्टे बांधून घेतले आहेत. या कट्ट्यावरूनही पाणी दुकानामध्ये शिरले. खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले व आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंह राजे भोसले यांनी घटनास्थळी भेट देऊन नागरिकांना दिलासा देण्याबरोबरच तहसीलदार नीलप्रसाद चव्हाण यांना पुढील कारवाईसाठी सूचना केल्या होत्या. पावसाच्या नुकसानीचे आज महसूल प्रशासनाने पंचनामे सुरू केले. सातारा विभागाचे मंडल अधिकारी SP पिसाळ सातारा यांनी गोडोलीत तलाठी AP तारळकर, करंजी येथील तलाठी MR डोईफोडे व त्यांच्या सहकार्यांनी पालवी प्लाझामधील
बाधित 10 दुकाने व गोडोलीतील एका घराच्या नुकसानाचा पंचनामा केला. पावसाचे पाणी चढू लागल्यानंतर नुकसानीचा गत अनुभव लक्षात घेता काही दुकानदारांनी आतील किमती वस्तू हलवण्यास सुरुवात केली होती. मात्र काही दुकानांमध्ये अवजड मशिनरी होत्या, ती हलवणे शक्य नव्हते. या दुकानांमध्ये जमिनीपासून 3 ते 4 फूट पाणी वर चढले होते. हे पाणी मशिनरीमध्ये शिरून त्या नादुरुस्त झाल्या. गोडोलीतील एक घर ओढ्यालगतच आहे. ओढ्याचे पाणी शिरल्याने घरातील धान्य भिजले, तसेच भांडी व इतर प्रापंचिक साहित्य वाहून जाऊन नुकसान झाले. दिवसभर झालेल्या पंचनाम्यानुसार या 11 नागरिकांचे 30,43,000 रुपयांचे नुकसान झाल्याचा महसूल विभागाचा अंदाज आहे. पेट्रोलियम पदार्थांचा जीएसटी मध्ये समावेश झाल्यास पेट्रोल प्रति लिटर 40 रुपये ते 44 रुपयेपर्यंत उपलब्ध होऊ शकते. पेट्रोलचे भाव दिवसेंदिवस वाढत असल्याने जीएसटीमध्ये पेट्रोलचा समावेश करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. पेट्रोलियम पदार्थांचा जीएसटीत समावेश झाल्यास पेट्रोल प्रति लिटर 40 रुपये ते 44 रुपयांपर्यंत उपलब्ध होऊ शकते. केंद्र आणि राज्य सरकारमधील समन्वयानंतरच पेट्रोलचा जीएसटीत समावेश करण्याबाबत निर्णय होऊ शकतो. दरम्यान बंगळुरू येथे जीएसटी काउन्सिलची बैठक होत आहे. या बैठकीतील निर्णयाबाबत सर्वांना उत्सुकता लागली आहे. आता मोबाईल पासपोर्ट पोलीस ऍपच्या माध्यमातून पोलीस व्हेरिफिकेशन ही अवघ्या 2 दिवसांवर आणण्याचा प्रयत्न पासपोर्ट कार्यालयाच्या वतीने सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. सर्वसामान्यांना लवकरात लवकर पासपोर्ट देण्याच्या उद्देशाने पासपोर्ट विभागाच्या वतीने नवीन सुविधा करण्यात येत आहेत. अर्जदारांच्या व्हेरिफिकेशनसाठी साधारणतः 10 ते 12 दिवसांचा कालावधी लागत होता. तो कालावधी कमी करण्याच्या हेतूने मोबाईल पासपोर्ट पोलीस ऍप ही सुविधा सुरू करण्यात आली असून त्याची सुरुवात सोलापूर येथील पासपोर्ट कार्यालयामध्ये झाली आहे. या सुविधेनुसार पोलीस मोबाईलवरूनच व्हेरिफिकेशनची माहिती कार्यालयाला कळवत आहेत. त्यामध्ये सर्वसामान्य तसेच ज्येष्ठ नागरिकांचा वेळही वाचणार आहे. या गतिमानतेमुळे तात्काळ पासपोर्टचे प्रमाणही कमी झाले असल्याचे सांगण्यात आले आहे. ऑनलाईन बुकिंग शिवाय दाखल होणाऱ्या पर्यटकांना कास पठारावर जाण्यास वन विभागाने परवानगी दिली नाही. त्यामुळे शेकडो वाहनातून आलेले पर्यटक निराश पावलांनीच माघारी फिरले. साताऱ्यातील कास पठारावर फुलांचा गालिचा पाहण्यासाठी तसेच येथील निसर्ग पाहण्याची इच्छा बाळगून पर्यटक साताऱ्यात दाखल होत आहेत. दरम्यान सुट्टीच्या दिवसांमध्ये पर्यटकांची संख्या आणखी वाढत असल्याने वाहतूक कोंडी व प्रदूषण वाढत आहे. पोलीस व वन खात्याच्या यंत्रणांवर देखील ताण येत आहे. या पार्श्वभूमीवर ऑनलाईन बुकिंग असणाऱ्यांनाच प्रवेश दिला जात आहे. सातारा कास रस्त्यावर 4 चेक नाके ठेवण्यात आले होते. बोगदा परिसरात तपासणी करूनही नजर चुकीने एखादे वाहन जर विना बुकिंग कासकडे गेले तर ते अडवून प्रत्येक वाहनाकडून 1,000 रुपये दंड आकारला जात असल्याचे वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. ऑनलाईन बुकिंगच्या माध्यमातून दिवसभरात 3,000 पर्यटक कासवर येत होते. त्यांच्या व्यतिरिक्त इतर पर्यटक आल्यापावली माघारी फिरले. काही जणांनी आम्ही लांबून आलो आहोत अशी विनंती केली, पण त्यांनाही प्रवेश नाकारला. त्यामुळे यापैकी अनेक पर्यटकांची वाहने सज्जनगडच्या दिशेने निघून गेली. पुन्हा एकदा पाहूयाच्या ठळक घडामोडी. हिल मॅरेथॉन पूर्वी साताऱ्यात जोरदार हमरीतुमरी. नेताजी सुभाषचंद्र बोस चौकाच्या सुशोभीकरणावरून वाद. रिलायन्स कंपनीने वेळेगावचा उल्लेख वेल्हे करून गावाचे केले नामकरण. सातारा हाफ हिल मॅरेथॉनमुळे होत आहे सामान्य नागरिकांना त्रास. हिल मॅरेथॉन व्हावी मात्र ती हिलवरच व्हावी. पावसाने गोडोलीत 30 लाखाची हानी. महसूल विभागाने केले 11 जणांच्या नुकसानीचे पंचनामे. जीएसटी लागू झाल्यास पेट्रोल 40 रुपये. पेट्रोल भाव गगनाला भिडल्याने वाहनधारक हवालदिल. पासपोर्ट व्हेरिफिकेशन आता फक्त 2 दिवसात. मोबाईल पासपोर्ट पोलीस ऍप सुविधा उपलब्ध. आणि कास ऑनलाईन वाल्यांसाठीच वाहनांना प्रवेश नाकारले. हे होते आजचे लोकवृत्त. उद्या पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रासह. तोपर्यंत नमस्कार.